ओके. मी फक्त स्वामींना हात जोडायचे. हां हां बाकी मी आजही स्वामींचं मी नाही करत. हां. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करते आणि त्यांच्यावर मनापासून माझी श्रद्धा आणि भक्ती आहे. हां. म्हणजे स्वामी हा मी आणि स्वामी वेगळे नाही होत. बरोबर. मला ते क्षणोक्षणी स्वामी क्षणोक्षणी भेटत असतात आणि त्याच वेळात मला माझं सगळं ब्रह्मांड कळत असतं. तसं जेव्हा मी 14 वर्ष ओंकारेश्वर आणि मोदी गणपतीला गेले, त्या देवळातच मला पहिल्यांदी, आता जेव्हा तुम्ही विचारतायत की तुम्ही कोण, त्याचं उत्तर मी आत्ता स्टार्ट करते, तेव्हा त्या देवळात मला पहिल्यांदी कळायला लागलं असं मी आता म्हणेन. कारण मी तिथं बसायचे, तेही तिथे बसून जप कर हेही मला आज्ञा तिथनंच आली. मला परमेश्वर हा तुमच्यात भेटला आहे. जसं तुम्ही माझ्याशी बोलताय तसा तो माझ्याशी बोलतो. ओके. मला कुणी असं गुरुनी येऊन सांगितलं नाही की ही साधना कर मग तू पुढे जा, ह्या ह्याच्यात नाही मला भेटलेला. तो मला इतक्या साध्या सोप्या पद्धतीने भेटला आहे. हां हां. आणि म्हणून माझी इच्छा तीच आहे की जगाला मला जो कळलाय तो देव मी जगापर्यंत पोहोचवणार. बरोबर. मी मैत्रिणींच्या बरोबर होते आणि खूप मला त्रास व्हायला लागला. मग मी तिला म्हणलं मला खूप कसं तरी होते, भूकंप होणार आहे. आणि आम्ही इंडियात आलो आणि भूकंप झाला. माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आजारी होते. त्यांनी ते आजारी असल्यामुळे खूप त्रासली होती. काय करू मी सांग बरं. रोज तिला उपाय काय देणार मी तिला काय सांगितलं, रोज तू जेव्हा घरातनं बाहेर पडशील, झाडाची पाच झाडाची 5 पानं घ्यायची, ती घेऊन जायची आणि हॉस्पिटलमधनं परत येशील तेव्हा ती पाण्यात सोडून द्यायची.